हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 1 श्लोक नंबर 36. पापे मेवाश्रयते स्मन्त्वे तानाततायिनः तस्मान्नहरा वयं हन्तु धार्तराष्ट्रान् सम्बान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखीनं श्याम माधव. अर्थ: या आततायी आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधव, आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ? हे अर्जुन म्हणत आहेत श्रीकृष्णांना. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आततायी म्हणजे केवळ शत्रू नव्हे तर धोकादायक आणि विध्वंसक व्यक्ती होय. आता आपण याचा तात्पर्य श्रील प्रभुपादांनी काय म्हटलं आहे ते बघूया. तात्पर्य बा श्रील प्रभुपादजी की जय. वैदिक मताप्रमाणे 6 प्रकारचे आततायी असतात. 1. जो विष देतो. 2. जो घराला आग लावतो. 3. जो घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ला करतो. 4. जो संपत्ती लुटतो. 5. जो दुसऱ्याची जमीन बळकावतो. आणि 6. जो परपत्नीचे अपहरण करतो. अशा आततायींचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही. अशा आततायींना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे. पण अर्जुन हा सामान्य मनुष्य नव्हता. स्वभावतःच तो साधू वृत्तीचा होता आणि त्यांच्याशी म्हणजे कौरवांशी तो साधू वृत्तीला अनुसरूनच वागू इच्छित होता. पण अशा प्रकारची साधू वृत्ती क्षत्रियांसाठी योग्य नसते. जरी राज्यकारभारातील व्यक्तींनी साधुवत असणे आवश्यक असले तरी त्याने भ्याड मात्र असू नये. उदाहरणार्थ, भगवान श्रीराम हे इतक्या साधू वृत्तीचे होते की आजही लोक रामराज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहेत. पण असे असले तरी प्रभू श्रीरामचंद्रांनी कधीच भ्याडपणा दाखविला नाही. श्रीरामांच्या पत्नीचे सीतेचे अपहरण करणारा रावण आततायी होता, पण श्रीरामांनी त्याला असा काही धडा शिकविला की त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही. अर्जुनाच्या बाबतीत मात्र त्याच्या विरुद्ध जे आक्रमक आततायी होते ते विशिष्ट प्रकारचे होते आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह, गुरुजन, मित्रगण, पुत्र, नातू इत्यादी होते. यांच्यामुळेच अर्जुनाला वाटले की सामान्य आततायींविरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत यांच्या विरुद्ध आपण करू नये. याशिवाय साधू व्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले जाते. साधू व्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय आणीबाणीपेक्षाही महत्त्वपूर्ण असतात. अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधू वृत्ती आणि धर्माच्या आधारांवर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे. म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले. सरते शेवटी राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख हे नित्य नाही. म्हणून स्वजनांचीच हत्या करून त्याने स्वतःची शाश्वत मुक्ती आणि स्वतःचे जीवन धोक्यात का घालावे? या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे संबोधणेही महत्त्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण हे लक्ष्मीचे किंवा भाग्य देवतेचे पती असल्यामुळे अर्जुनाला त्यांना हे दर्शवायचे होते की त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये. परंतु वास्तविकपणे श्रीकृष्ण हे भक्तांनाच काय तर इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाहीत.
इथं आपण थांबूया. हरे कृष्ण.